10वीं कक्षा के छात्र छात्राओं को स्वागत। आज हम 10वीं कक्षा के हिंदी विषय के बारे में पढ़ाई करेंगे। पहला पाठ कहता है सोंधी सुगंध। पहला पाठ सोंधी सुगंध। सोंधी सुगंध इसका मतलब क्या होता है? जब जमीन या मिट्टी गर्म रहता है, पानी मिट्टी गर्म रहता है, तब बारिश होने पर मिट्टी से जो गंध आता है उसे क्या कहते हैं? सोंधी सुगंध कहते हैं। मालूम है? गर्म मिट्टी पर पानी बरसने पर, इसका मतलब क्या होता है? वर्षा ऋतु में जमीन पर पानी बरसने पर मिट्टी से जो खुशबू आता है उसे क्या कहते हैं? सोंधी सुगंध कहते हैं। सोंधी सुगंध ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸುಗಂಧ ಅಂದ್ರೆ ಸೋಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಸುವಾಸನೆ, ಸುಗಂಧ ಅಂದ್ರೆ ಸುವಾಸನೆ. ಇಲ್ಲಿ ಸೋಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಭೂಮಿ ಕಾಯ್ದಿರ್ತದ, ಭೂಮಿ ಕಾಯ್ದ ಸಮಯದೊಳಗ ಮಳೆ ಬರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಮಳೆ ಬಂದಾಗ ಆ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಏನು ವಾಸನೆ ಬರ್ತಿರ್ತದ, ಸುಗಂಧ ಬರ್ತಿರ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕರೀತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೋಂಧಿ ಸುಗಂಧ. ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ವಾಸನೆ ಬರ್ತಿರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ಭೂಮಿ ಏನಾಗಿರ್ತದೆ ಮೊದಲ ಕಾಯ್ದಿರ್ತದ, ಹೌದಾ? ಕಾಯ್ದಿರ್ತದ, ಆ ಮಳೆ ಬಿದ್ದ ಕೂಡಲೇ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ನಮಗೆ ಬರ್ತಿರ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕರೀತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೋಂಧಿ सुगंध ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ. इस पाठ का कवि है सोंधी सुगंध। इस पाठ का कवि है डॉक्टर कृपाशंकर शर्मा। इस पाठ का कवि कौन है? डॉक्टर कृपाशंकर शर्मा अचूक, उसका काव्य नाम है अचूक। परिचय: जन्म 1949 एटा उत्तर प्रदेश में हुआ। डॉक्टर कृपाशंकर शर्मा का जन्म 1949 एटा उत्तर प्रदेश में हुआ। उनका परिचय: डॉक्टर कृपाशंकर शर्मा अचूक जी, उसका काव्य नाम अचूक जी है। हिंदी साहित्य की विविध विधाओं में लिखते रहे हैं। डॉक्टर कृपाशंकर शर्मा हिंदी भाषा में अनेक लेखन लिखे हैं। आपने गीत, गजल, कविताएं, दोहे एवं समीक्षाएं लिखी हैं। और ಏನು ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅನೇಕ ಹಾಡುಗಳನ್ನು ಬರೆದಾರ, ಗಜಲ್ಗಳನ್ನು ಬರೆದಾರ, ಕವಿತೆಗಳನ್ನು ಬರೆದಾರ, ಅದೇ ರೀತಿ दोहे ಅಂದ್ರೆ ದ್ವಿಪದಿ ಹಾಡುಗಳನ್ನು ಬರೆದಾರ, समीक्षे इवಗಳನ್ನು ಬರೆದಾರ। इनके साथ ही साथ आपने बाल गीत तथा बाल कहानियों में भी उल्लेखनीय लेखन किया है। ಇದರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಮಕ್ಕಳ ಕವಿತೆಗಳು, ಮಕ್ಕಳ ಕವಿತೆಗಳು, ಮಕ್ಕಳ ಕಥೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉಲ್ಲೇಖನೀಯ ಲೇಖನವನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ। प्रमुख कृतियां और बरेದಂತ प्रमुख कृतिಗಳು ಯಾವುವು? फिर भी का नाम शेष रह गया, फिर भी का नाम शेष रह गया, नदी उपान भरे। ಎರಡು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಾಡಿನ ಪುಸ್ತಕಗಳದಾವ, ಹಾಡಿನ ಸಂಗ್ರಹ, ಗೀತ ಸಂಗ್ರಹದವ। ಗೀತ್ ಖುಷಿ ಕೆ ಗಾವೋ ತುಮ್, ಬಾಲಗೀತ ಸಂಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮಕ್ಕಳ ಹಾಡಿನ ಪುಸ್ತಕ। ಇವೆಲ್ಲ ಬರೆದಂತ ಕೆಲವು ಪ್ರಮುಖ ಕೃತಿಗಳು। ಇನ್ನು ಪದ್ಯ ಸಂಬಂಧ ಅವರು ಏನು ಹೇಳ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ प्रस्तुत गीत में कवि ने वर्षा ऋतु का वर्णन किया है। सोंधी सुगंध इस कविता में कवि ने वर्षा ऋतु के वर्णन किया है। ಇಲ್ಲಿ ಏನು ನೋಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕವಿಯವರು ಡಾಕ್ಟರ್ ಕೃಪಾಶಂಕರ್ ಶರ್ಮಾ ಅವರು ಈ ಸೋಂಧಿ ಸುಗಂಧ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕವಿತೆಯೊಳಗ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕ ಏನು ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲದ, ವರ್ಷಾ ಋತು ಅಂದ್ರೆ ಅವರು ಮಳೆಗಾಲದ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ। वर्षा में प्रकृति के विविध रूपों, पेड़ पौधों, नदी तालाबों आदि में होने वाले परिवर्तनों का यहाँ सजीव एवं मनोहारी वर्णन किया गया है। अतः जब वर्षा ऋतु में बारिश पड़ता है, बारिश होने पर चारों ओर जमीन क्या होता है? हरा भरा दिखाता है। तालाब, तलैया क्या कहते हैं? भरते हैं, और पेड़ पौधे हरे भरे दिखाते हैं। यह हमारे प्रकृति में होने वाले परिवर्तनों के बारे में मनोहारी वर्णन किया गया है। ಅದಕ್ಕೆ ಮಳೆ ಆದ ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಆಗುವಂಥ ಬದಲಾವಣೆ, ವನಸ್ಪತಿಗಳಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ಬದಲಾವಣೆ, ನದಿ, ಕೆರೆ, ಸರೋವರಗಳಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ಬದಲಾವಣೆ ಕುರಿತು ಏನು ಮಾಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಏನು ಮಾಡಪ್ಪ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ಯಾರ। ಅದಕ್ಕೆ ಪಹला पाठ सोंधी सुगंध। ಅದಕ್ಕೆ ಒಂದನೇ ಪಾಠ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ सोंधी सुगंध ಗೊತ್ತಾಗ್ತದ ಅಂದ್ರೆ ಏನು? सोंधी इसका मतलब क्या होता है? गर्म मिट्टी पर पानी बरसने पर जो गंध आता है उसे क्या कहते हैं? सोंधी सुगंध कहते हैं। ಬಿಸಿಯಾದಂತ ಅಥವಾ ಬಿಸಿಯಾದಂತ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ನೀರು ಬಿದ್ದಾಗ, ಮಳೆ ಬಂದಾಗ ಮಣ್ಣಿನ ಒಂದು ಏನು ವಾಸನೆ ಬರ್ತಿರ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕರೀತಾರೆ? ಸೋಂಧಿ ಸುಗಂಧ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ। ನೋಡಿ,
सुगंध माटी से बोली बादल बरस गया धरती ने आंखें खोली। ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೋಂದಿ ಸುಗಂಧ ಮಾಟಿ ಸೇ ಬೋಲಿ, ಮಾಟಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಣ್ಣು, ಮಿಟ್ಟಿ, माटी अंदर मಣ್ಣು, सौंधी सौंधी सी सुगंध माटी से बोली बादल बरस गया धरती ने आंखें खोली। वर्षा ऋतु में जब बादल बरसता है, बादल बरसने पर क्या होता है, उस जमीन से या मिट्टी से क्या आता है, सुगंध आता है, सौंधी सुगंध आता है। वह सौंधी सुगंध माटी से कहता है, मिट्टी से कहता है, क्या कहता है, बादल बरस गया है धरती ने आंखें खोली। बादल बरस गया है धरती ने आंखें खोली। ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವರ್ಷಾ ಋತುವಿನೊಳಗ ಅಥವಾ ಮಳೆಗಾಲದೊಳಗ ಮಳೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನು ಮಳೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನು ಮಣ್ಣಿನ ಸುವಾಸನೆ ಅಥವಾ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ಬರ್ತಿರ್ತಲ್ಲ, ಆ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ಹೇಳ್ತದೆ, ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತದ, ಮಣ್ಣಿಗೆ ಹೇಳ್ತದ, ಮಾಟಿ ಸೆ ಬೋಲಿ ಬಾದಲ್ ಬರಸ್ ಗಯಾ ಧರತಿ ನೆ ಆಂಖೆ ಖೋಲಿ। ಮಳೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೀಳತ್ತದ, ಮಳೆ ಬೀಳುವುದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿ, ಧರತಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಭೂಮಿ, ಭೂಮಿ ಏನಾಗಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆರೆದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಅರ್ಥ कवि कहते हैं यह सौंधी सुगंध मिट्टी से कहती है, क्या कहती है, बादल बरस गए हैं और धरती ने मगन होकर क्या इस दृश्य को देखने के लिए अपने आंखें खोल दी है। क्या कहता है, अपने दृश्य देखने के लिए आंखें खोल दी है। ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಮಳೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಬರುವಂತ ಸುವಾಸನೆ ಮಣ್ಣಿಗೆ ಹೇಳ್ತದೆ, ಏನು ಹೇಳ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಬೀಳತ್ತದ, ಮಳೆ ಬರ್ಲಾಗ್ತದ, ಮಳೆಯನ್ನು ನೋಡುವ ಸಲುವಾಗಿ ಭೂಮಿ ಅಥವಾ ಭೂಮಾತೆ ಏನು ಮಾಡಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಸುಂದರವಾದಂಥ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡುವ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆರೆದಾಳ। चारों ओर हुई हरियाली कहे मयूरा सदियों का जो सपना है हो जाए पूरा, एक यहाँ पर नहीं अकेला होगी टोली सौंधी सौंधी सी सुगंध माटी से बोली। कवि कहता है चारों ओर हुई हरियाली, बारिश आने पर हमारा पूरा प्रकृति या पूरा जमीन कैसा दिखाता है, हरा भरा दिखता है, हरा भरा दिखता है। उस समय मयूरा, मयूरा इसका मतलब क्या है, मोर, मयूरा ಅಂದ್ರೆ मोर, मोर ಅಂದ್ರೆ ನವಿಲು। ಅದಕ್ಕೆ मोर कहता है सदियों का जो सपना है जो हो जाए पूरा, सदी ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶತಮಾನ, 100 ವರ್ಷ ಕಾಲದಿಂದ ಬಂದಂತ ಒಂದು ಪರಂಪರೆ। सदियों का जो सपना है हो जाए पूरा। मोर कहता है, मयूर कहता है, क्या कहता है, सदियों से चला आ रहा आनंद मनाने और मस्ती से नृत्य करने का उसका सपना वर्षा ऋतु में पूरा हो जाए। ये कि यहाँ पर नहीं अकेला होगी टोली, अब वह अकेला नहीं होगा क्योंकि उनकी पूरी टोली यहाँ जुटेगी। ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಏನಂತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನಾಗ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನವಿಲುಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾವೆ, ಕುಣಿತಿರ್ತಾವೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಮೋಡಗಳನ್ನು ನೋಡಿದ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೋರ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಗಂಡು ನವಿಲು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕುಣಿತಿರ್ತದ। ಆ ಗಂಡು ನವಿಲು ಕುಣಿಯುವಾಗ ಉಳಿದೆಲ್ಲ ಮೂರನೇ ಅಂದ್ರೆ ಏನು ಹೆಣ್ಣು ನವಿಲುಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಕಣ್ಣಾಗಿ ಬಿಡುವಂಥ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯೋ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರ್ತಿರ್ತಾವೆ। ಅದಕ್ಕೆ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನವಿಲಿಗೆ ಸುಂದರವಾದಂಥ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಕುಣಿಯಂಗೆ ಆಗ್ತಿರ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ चारों ओर हुई हरियाली कहे मयूरा सदियों का जो सपना है हो जाए पूरा, एक यहाँ पर नहीं अकेला होगी टोली सौंधी सौंधी सी सुगंध माटी से बोली। बारिश बरसने पर चारों ओर हरा भरा हो गया है, ಮಳೆ ಬಂದುದರಿಂದ ಏನಾಗ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಚ್ಚ ಹಸಿರಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತದೆ। ओ सारा हरा भरा जमीन देकर मोर कहता है, मयूर कहता है, क्या कहता है, सदियों से जो सपना है हो जाए पूरा। ಈ 100 ವರ್ಷಗಳ ಕಾಲದಿಂದ ಅಥವಾ 100 ಶತಮಾನದಿಂದ ನಡೆದು ಬಂದಂಥ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಕನಸು, ಸಪನ ಅಂದ್ರೇನು, ಕನಸು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಏನಾಗಲಿ पूर्ण ಆಗಲಿ। एक यहाँ पर नहीं अकेला होगी टोली, ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ अब हम सदियों से चला आ रहा आनंद मनाने और मस्ती से नृत्य करने का उसका सपना वर्षा ऋतु में पूरा हो जाए, अब वह अकेला नहीं होगा, उसका पूरा टोली यहाँ जुटेगी। वर्षा ऋतु में सौंधी
ಸೊಂದಿಸಿ ಸುಗಂಧ ಮಿಟ್ಟಿ ಸೆ ಬಾತ್ ಕರ್ತಿ ಹೈ. ಅದಕ್ಕೆ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಬರುವಂಥ ಈ ಸುಗಂಧ ಸುವಾಸನೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಿರ್ತದ. इना बाग बगीचे ताल तलैया सब मुस्काए. बाग बगीचे ताल तलैया सब मुस्काए. कभी कहता है वर्षा ऋतु में चारों ओर आनंद का प्रसार हो गया है. वर्षा ऋतु की फुहारे से, वर्षा ऋतु की बारिश से क्या होता है, बाग बगीचे ताल तलैया सब मुस्काए. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಮಳೆ ಬಂದುದರಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಾಗ್ ಬಗೀಚೆ ತೋಟಗಳು ಹೊಲಗಳು ತಾಲ್ ತಲೆ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೆರೆ ಸಣ್ಣ ಕೆರೆಗಳು सब मुस्काए ಎಲ್ಲ ಏನಾಗ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೂಳು ಏನಾಗ್ತಿರ್ತದೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ सब पानी से भर जाता है. झूम झूम कर मस्ती में तरु गीत सुनाए. झूम झूम कर मस्ती में तरु गीत सुनाए. तरु ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವನಸ್ಪತಿ ಅಥವಾ ಹೊಲದಾಗಿರುವಂಥ ಬೆಳೆ. झूम झूम कर मस्ती में तरु गीत सुनाए. ಅದಕ್ಕೆ जब बारिश पड़ता है उस समय खेत में रहने वाले फसल क्या करता है, झूमता रहता है और पवन से गीत सुनाते हैं. ಅದಕ್ಕೆ ಹೊರದಾಗಿರುವಂಥ ಬೆಳೆಗಳು ಏನಾಗ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೊಯ್ದಾಡ್ತಿರ್ತವ, ಅಲಗಾಡ್ತಿರ್ತವ. ಇನ್ನು ಗಾಳಿ ಬಿಟ್ಟಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಾಡನ್ನು ಕೇಳ್ತಿರ್ತವ. मस्त पवन ने अब खोली है अपनी झोली, सोंधी सोंधी सी सुगंध माटी से बोली. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ कवि ಏನಂತಪ್ಪ, बगीचे के वृक्ष हवा के झकोरों से मस्ती में भरे हुए गुनगुनाते और गाते हुए से लगते हैं. लगता है हवा मस्ती में आकर अपना दिल खोलकर बह रही है. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಸ್ತ್ ಪವನ್ ನೇ अब खोली है अपनी झोली. ಅದಕ್ಕೆ ಮಸ್ತ್ ಪವನ್ ಅಂದ್ರೇನು, ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಗಾಳಿ. ಪವನ್ ಅಂದ್ರೇನು ಗಾಳಿ. अब खोली है अपनी झोली. अपनी झोली ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು बगीचे के वृक्ष हवा के झकोरों से मस्ती में भरे हुए गुनगुनाते और गाते हुए से लगते हैं. लगता है हवा मस्ती में आकर अपना दिल खोलकर बह रही है. ಅಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ತನ್ನ ಹೃದಯವನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಂದವಾಗಿ ಸೂಸಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೀಸ್ತಿರ್ತದ. ವರ್ಷಾ ಋತು ಮೇ ಸೋಂದಿ ಸೋಂದಿ ಸಿ ಸುಗಂಧ ಮಿಟ್ಟಿ ಸಿ ಬಾತ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಈ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲಿನ ಮಣ್ಣಿನ ಸುವಾಸನೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ಪ್ಯಾರ ಗೊತ್ತಾಯ್ತು. अब देखो एक बार पहला पाठ सोंधी सुगंध. जमीन पर, गर्म जमीन पर पानी पड़ने से जो गंध आता है उसे क्या कहते हैं, सोंधी सुगंध कहते हैं. ಅದಕ್ಕೆ ಕಾಯ್ದ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಕಾಯ್ದ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಮಳೆ ನೀರು ಬಿದ್ದಾಗ ಏನು ಆ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ಬರ್ತಿರ್ತದಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಸೋಂದಿ ಸುಗಂಧ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೋಂದಿ ಸುಗಂಧ ಸಿ सोंधी सोंधी सी सुगंध माटी से बोली, बादल बरस गया धरती ने आंखें खोली. कवि कहता है, कवि यहाँ इस पाठ में वर्षा ऋतु का वर्णन किया है. वर्षा ऋतु में जब पानी बरसता है, पानी बरसने से मिट्टी से जो सुगंध सोंधी सुगंध आता है, सोंधी सुगंध आने पर कवि कहते हैं क्या कहते हैं, ये सोंधी सुगंध मिट्टी से कहती है. सोंधी सुगंध मिट्टी से कहती है. क्या कहती है, बादल बरस गया है और बादल बरसने का यह सुंदर दृश्य देखने के लिए धरती आंख खुली है. चारों ओर हुई हरियाली, कहे मयूरा सदियों का जो सपना है हो जाए पूरा. एक यहाँ पर नहीं अकेला होगी टोली, सोंधी सोंधी सी सुगंध माटी सी बोली. वर्षा ऋतु में बारिश होने पर चारों तरफ धरती कैसा दिखता है, हरा भरा दिखाता है. और हरा भरा जमीन देखकर मयूर कहता है, मोर कहता है, क्या कहता है, हमारा सदियों का जो सपना है इस वर्षा ऋतु में पूरा हो जाएगा. ಅವಾಗ ನವಿಲು ಹೇಳ್ತದೆ, ಏನು ಹೇಳ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೂರಾರು ಶತಮಾನದಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಂಥ ನಮ್ಮ ಕನಸು ಏನಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ ಯಶಸ್ಸು ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನವಿಲು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಾನೆಚ್ಚು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ಗರಿ ಬಿಚ್ಚಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತದೆ ಕುಣಿತಿರ್ತದೆ. एक यहाँ पर नहीं अकेला होगी टोली. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತದೆ, अब हम अकेला नहीं रहेंगे. जब वर्षा ऋतु
का शुरू होता है, आरंभ होता है, तब मोरों का झुंड क्या करते हैं, मिलकर क्या करते हैं, संचार करते हैं। ये यहाँ पर नहीं अकेला, होगी टोली। हाँ, अब से यहाँ अकेला नहीं होगा, हमारा पूरी टोली यहाँ जुटेगी। सोंधी सी सुगंध माटी से कहती है। बाग बगीचे ताल तलैया सब मुस्काए, झूम झूम कर मस्ती में तरु गीत सुनाए। मस्त पवन ने अब खोली है अपनी झोली, सोंधी सी सुगंध माटी से बोली। यहाँ बाग बगीचे, बारिश होने पर बाग बगीचे तालाब सब मुस्काते हैं। झूम झूम कर मस्ती में क्या करते हैं, खेत में रहने वाले फसल झूमते हैं और उसके पवन से गीत सुनाते हैं। पवन भी क्या करता है, पवन, मस्त पवन ने अपना दिल खोलकर क्या करता है, बह जाता है। वर्षा ऋतु में सोंधी सी सुगंध मिट्टी से बात करती है। और आगे का 2 प्यारा है। सागर का जो था मंसूबा सफल हो गया, खुशियों की दुनिया में आकर स्वयं खो गया। धरती ने श्रृंगार किया, फिर माथे रोली, सोंधी सी सुगंध माटी बोली। इस पाठ का उत्तरार्ध हम कल देखेंगे।